रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचा विजय असो. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचा विजय असो. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचा विजय असो. राज्यामध्ये राज्य परिवहन महामंडळ म्हणजे अर्थात एसटी कामगार हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. राज्यभरामध्ये एसटी कामगार कृती समितीकडून राज्य शासनाला दिलेल्या निवेदनाच्या दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्या धरणे आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बेमुदत संपाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर अशा पद्धतीनं आंदोलन या कामगारांना करावं लागतं आहे. त्या पाठीमागं या कामगारांबाबत असलेली सहानुभूती लक्षात घेतली पाहिजे आहे. गेले अनेक वर्षापासून एसटी कामगार हे अल्प वेतनामध्ये काम करतात. एकीकडे शासकीय सेवेत असलेल्या ड्रायव्हरला चालक पदासाठी 40-50 हजारापर्यंत वेतन जात असताना राज्य परिवहन महामंडळातले जे एसटी चालक म्हणून काम करतात ते अल्प वेतनात करतात अशी त्यांची भावना होती. त्याचबरोबर जे कर्मचारी काम करतायत इतरही त्यांनाही अल्पवेतन मिळतं ही भावना होती आणि त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला होता. महाविकास आघाडीच्या काळामध्ये दीर्घकाळ त्यांचं बेमुदत संपाचं आंदोलन सुरू होतं. यातून काही तोडगाही निघालेला होता. त्याची अंमलबजावणी होत नाही अशी नाराजी या कामगारांतून व्यक्त होते. काय नक्की काय मागण्या होत्या आपल्या? तुम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने केली नाही का? शासनानं पूर्तता नाही, फक्त शासनानं आश्वासनाची खैरात केलेली आहे. ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस 4849 कोटीचा करार केला असं ऑन मीडिया सांगितलं गेलं, परंतु त्याची संपूर्ण रक्कम कामगाराला दिली गेलेली नाही. आमची मागणी ती बी आहे की 4849 कोटी तुम्ही डिक्लेअर केलेत ना, जनतेपुढे तो विषय गेलेला आहे, तर ते 4849 कोटी ज्या पद्धतीने डिक्लेअर केल्यात त्या पद्धतीनं ते कामगाराला द्या, म्हणजे कामगाराची एक प्रकारची भरघोस वाढ होईल. जवळजवळ ते 4849 कोटीमधले 2000 कोटी रुपये शासनाकडे उर्वरित आमची रक्कम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत प्रमाणे एसटी कामगाराला 7वा वेतन आयोग देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन वाढ करा, हे आमची प्रमुख मागणी आहे. एसटी कामगार साहेब तुम्हाला सांगायचं झालं अत्यंत तुटपुंच्या पगारामध्ये काम करतोय. कर्जाचा डोंगर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे आणि हे करत असताना कामगाराच्या हातामध्ये अत्यंत कमी पद्धतीनं पगार येतो आणि म्हणून कामगाराला मला दुर्दैवाने सांगायचं वाटतंय तुम्हाला, ह्या पगाराच्या तुटपुंच्या पगारामुळे कधी साहेब काही कामगारांना आत्महत्यासुद्धा पवित्रा घ्यावा लागतो. अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेल्या आहेत. तर शासनाला आमची कळकळीची एकच विनंती आहे, जी आमची उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला परत द्या. मध्यंतरी 2.5, 4, 5 अशी पगारवाढ त्यांनी डिक्लेअर केली, परंतु त्यामध्ये मला सांगा साहेब, ज्या कर्मचाऱ्यांना ॲक्च्युली सरसट 5000 द्यायला पाहिजे, त्या 30 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलं कमी पगारामध्ये, अशा कर्मचाऱ्यांना 2500ची पगारवाढ झाली आणि काल लागलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना 5000 झाली. 5000 देण्याबद्दल दुमत नाही, नवीन कर्मचाऱ्याला सुद्धा चांगले सन्मानपूर्वक पगार मिळाला पाहिजे याबद्दल संघटना किंवा कृती समिती बांधील आहे. परंतु जुन्या लोकांनी कमी पगारामध्ये काम करून सुद्धा त्यांच्यावर 2.5, 4, 5 यायचा अन्याय का? तर मला सांगा साहेब, आज बाहेरच्या इतर डिपार्टमेंटचा जर आपण विचार केला तर 50-60 हजार रुपयाच्या घरामध्ये पगार आहे, परंतु आमचा नवीन लागलेला कर्मचारी 18,000, 24,000, 20,000वर साहेब काम करतोय. आणि एसटी कामगाराच्या कर्मचाऱ्यांचे काम तर तुम्हाला माहितीच आहे की त्याच्या कामाची वेळ नाही आहे. आज आमचा चाकरमान्यांच्या सेवा करता कामगार निघालेला, आज जात असताना तो 6 दिवसानंतर माघारी येणार आहे. म्हणजे त्या कामाची सीमा काय आहे का? आणि एवढं सगळं करत असताना जर मुख्यमंत्री साहेब आपल्या लाडक्या बहिणीला जर काही देत असतील, लाडक्या भावाला जर काही देत असतील, तर माझा लालपरीचा कामगार काम करत असताना त्याला लालपरीचा कामगार म्हणून त्या कर्मचाऱ्यांना का दिलं जात नाही? खरोखर दुर्दैव आहे साहेब. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून हे जे आंदोलन सुरू झालं आहे हे कुठं तर त्याला सन्मानपूर्वक तोडगा काढून कामगाराची भरघोस पगारवाढ करावी.
7वां वेतन आयोगाप्रमाणे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जो पगार मिळाला जातो ते आमची प्रमुख मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे. 2.5, 4, 5 ही जी पगारातील तफावत आहे, लादलेली पगार आहे, ते तफावत दूर केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस निवृत्त होतो तर त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रत्येक गाडीतून वर्षभर प्रवासासाठी मोफत त्या नवरा बायकोला दिलं पाहिजे. अशा काही छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मान्य केल्या पाहिजे. मला सांगा साहेब, एस टीचा कर्मचारी 30, 32, 35 वर्ष काम करतो आणि मला तुम्हाला सांगायला अक्षरशः लाज वाटते. त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन किती असेल? 2,500पासून 4,000 पगार पेन्शन मिळते. आणि मला तुम्हाला सांगायचं वाटतंय, आमच्या कर्मचाऱ्याशी तुम्ही कॅमेरा माहिती मांडा. एस टीमध्ये 30-32 वर्ष काम करून आज हा कर्मचारी पेन्शन नसल्या कारणानं आज स्वतःची पानटपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करतोय. ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात असू शकत नाही. एस टीचा कर्मचारी अत्यंत कष्टकरी, प्रामाणिक कष्ट करणारा कामगार आहे आणि तोच पगारापासून वंचित आहे. ह्या मागील महिन्यामध्ये आपण शासनाला इशारावजा निवेदन दिलेलं होतं राज्य कृती समितीच्या वतीने. शासनाकडून त्याची काय दखल घेतली गेली नाही का? मागील 9 ऑक्टोबरला क्रांती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कृती समिती स्थापन करून त्या कृती समितीनं एक निवेदन दिलं होतं की आम्ही उपोषणाला बसणार. आणि त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी मध्यस्थी करून 7 तारखेलाच ती बैठक घेतली आणि आम्ही तुमचं 20 तारखेपर्यंत तो प्रश्न वेतनाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं. त्यांच्या शब्दाखातीर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या कृती समितीनं तो तात्पुरतं स्थगित केलं. आणि त्याच दिवशी पुन्हा 3 तारखेच्या आजचं जे 3 तारखेला सुरू झालं आहे त्या आंदोलनाची नोटीस 7 ऑक्टोबरला दिलेली आहे. आणि देत असताना 20 तारीख गेली, 25 तारीख गेली, 30 तारीख गेली. आज 3 तारखेला आंदोलन सुरू होऊन सुद्धा कोणाला जर जाग येत नसेल तर हा एस टी कामगाराचा दुर्दैव आहे, हा महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणलं तरी मला वावगं ठरणार. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर बेमुदत संपाचंही हत्यार उपसलं जाणार आहे असं म्हटलं जातं. याबाबत काय सांगा? ऐन सणाच्या वेळेस नाही साहेब, ऑक्टोबरच्या आधी निवेदन दिलेलं आहे, ऑगस्टच्या. आणि ते देत असताना ॲक्च्युली हा तोडगा काढायला पाहिजे होता. पण मला काही कळत नाही की मुख्यमंत्री साहेब यामध्ये का लक्ष घालत नाहीत आणि एस टी कामगाराला का न्याय देत नाहीत. आज आमचा एस टी कामगार बॅग भरून तयार आहे. मला चाकरमान्यांच्या सेवेला, गणपतीच्या सेवेला मला कोकणात जायचं आहे आणि त्याकरता मुंबईला जायला सज्ज आहे. परंतु आज हे आंदोलन सुरू होतं आहे, यामध्ये एस टी कामगाराचं कुठलंही दोष आहे असं मला वाटत नाही. कारण आम्ही निघायला तयार आहे. परंतु ज्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले त्या मुख्यमंत्र्यांनी जर पूर्ण केलं तर हा आमचा एस टी कामगार आत्तासुद्धा निघायला तयार आहे. परंतु तो एस टी कामगार, आमच्या एस टी कामगाराची पगारवाढ झाली पाहिजे एवढंच माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. शासनाला सुद्धा विनंती आहे, लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना गणपतीच्या चाकरमान्यांच्या सेवेला जाऊ द्यावं आणि आजच्या आज या आमच्या पगारवाढीचा जो निर्णय आहे तो घ्यावा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. महाराष्ट्रातील एस टी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, लाजिरवाणी गोष्ट जी आहे की 300 ते 1200पर्यंत पेन्शन मिळते. आत्तापर्यंत बरेच आंदोलन झाली, सर्व काही झाली, पण पेन्शन वाढ झाली नाही. एवढं दुर्दैव आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. अशा पद्धतीचं हालाकीचे दिवस एस टीचे सेवानिवृत्त कर्मचारी करत आहेत. त्यांना कुठेही घरामध्ये सुद्धा तेवढ्या पद्धतीचा मान सन्मान किंवा एखाद्या लहान मुलाला जर, नातवाला जर चॉकलेट घेऊन द्यायचं म्हणलं तरी एवढे पैसे नाही. एवढा कमी पेन्शन येते. आणि त्या एस टी कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्त झालेल्यांना ह्यांनी 30-35 वर्ष सर्व्हिस करूनसुद्धा त्यांना ही वर्षाचा पास द्यावा अशी आमच्याकडं मागणी आहे त्यांच्याकडं, सरकारकडं. तर त्यांनी ती पूर्ण करावी एवढीच आमची विनंती आहे. सर्व एस टी कामगारांच्या वतीने, कृती समितीच्या वतीने एस टी कामगार सेना खासदार अनिलभाईजी सावंतसाहेब यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रभर सर्व एस टी कामगारांच्या वतीनं काम बंद आंदोलन चालू झालेलं असल्यामुळे वारंवार शासनाला कर्मचारी ज्या हक्काच्या मागण्या मागतायत, पण हे निर्भीड सरकार कुठल्याही प्रकारचं एस टी कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने ज्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत त्या मिळवून देत नाही. आणि येणाऱ्या काळात हे आंदोलन जर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर एस टी कामगार सेनेच्या वतीनं
याच्या पलीकडं गणपती विसर्जन झाल्यानंतर वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सुद्धा हे आंदोलन करण्याची तयारी एस टी कामगार सेनेच्या वतीनं मी शिवसेना उपशहर प्रमुख विनय वनारे यांच्या वतीनं आवाहन करतो.